57 क्रमांक. हे आनंद प्राप्त झालेला तत्त्वज्ञानाचं वर्णन आहे ना. ज्ञान झाल्यानंतरही सगळ्या क्रिया बंद पडत असतात का? क्रिया करीत असतो आहे काय? तर काय जेवत नाही का? म्हणजे काही लोकांचं असते आमचे महाराज इतके दिवसापासून जेवण करत नाही, काय उभेच राहतात, बसतच नाही. हा साधक अवस्थेतला अनुभव आहे. कोणती अवस्था? आणि सिद्धावस्थेमध्ये साधना काय होता? सगळी तृप्ती झाली अजायची. असं 14 वर्ष झालं म्हणजे 5वं आहे का? संसारी काढायला पाहिजे. जाऊ द्या. मला हे सगळे क्रिया त्याच्याकडून आणि होत असतात. वास्तविक याची त्याला काही गरज नाही, परंतु सवय पडलेली आहे ना. नाही का ज्ञानेश्वर महाराजांना काय अज्ञानी आहे म्हणून पंढरपूरला यात्रा करायची आहे का? मग आता ज्ञानी असूनही का करतात? पडिले पडत म्हणजे सगळ्यात काय करतो? क्रिया करतो. विष्णुम ध्यायेत धीर्यद्वा ब्रह्मानंदे बुद्धियताम. विष्णुम ध्यायेत धियद्वा, त्याची बुद्धी विष्णूचं काय करेल? ध्यान करेल. ब्रह्मानंदे बुद्धियताम, ती बुद्धी कोणाच्या ठिकाणी आणखी स्थिर होते? परमात्मा. आपला कोठे धावे? तुमचे चरण. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ती काय होते? मग लीन होते. साक्षी अहम चेदत्र न कुर्वे नापिकारे. साक्षी अहम किंचित. अरे का तेव्हा का करीत नाही? क्रियेचा लेप याला काय लागत नाही. साक्षी आहे. काय आहे? साक्षी म्हणजे आत्मा, ज्ञान स्वरूप आहे ना. तो सर्वांचं काय करतो? आहे काय? मग तो सर्वांचं प्रकाशन करतो. लक्षामध्ये मी साक्षी साक्षी क्रियेने. एखाद्या दुकानाजवळ तुम्ही असे उभे राहिले आणि एखाद्या दुकानामध्ये काही झालं, तुम्ही त्याचे कोण आहात? साक्षीचा त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध न किंचित करो. तो कोणतीही क्रिया त्याच्याकडून जरी घडत असली तरी त्या क्रियेच्या फलाने तो लिप्त होत नापिकार आहेत. स्वतःही करत नाही, दुसऱ्याकडून करून. काही माणसं स्वतः मला काय करत असतो, स्वतः करत नाही, कामगाराकडून काय करून त्याला कारही आहे समजा. काय आणि स्वतः करीत असेल तर तो करता होत असतात. दोन्ही सुद्धाही प्रयोजकच असतात. म्हणून तो यत्किंचितही क्रिया करीत नाही. ती जी क्रिया होत असते त्या क्रियेशी त्याचा कोणताही संबंध राहिलेला आणि तादाच मी सुटलं ना. आहे का? भाडेकर माणसाचा घराविषयी काही संबंध राहिलेला असतो का? घर सोडल्यानंतर संबंध नाही समजतो का? घरामध्ये राहत असताना देखील संबंध नसतो. नकार आहे. कृतकृत्यतया तृप्ता प्राप्त प्राप्ते पुन्हा अंतृप्ते मनसा मनस निरंतरम. हे कशाचं वर्णन चाललेलं आहे? सगळे कृतकृत्यता. आपण नाही लगा सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो? अभाव झालेला असतो. सर्व काम त्याला काय होतात? प्राप्त होतात. आणि पुढे कृतकृत्यता. यस्मात्मरती वत्स्यात्मक आत्मन्यवच संतुष्ट आहात. ज्ञानी या परका कृत्य करू धरले ऐसा अनाथाचा सगळा. त्याला कोणतेही क्रिया करण्याचं आहे काय? एकदा 4 वर्ष झाले म्हणजे मग स्वेच्छा असतो. कधी येईल तो, कधी येणार, कधी भजनाला येईल, कधी नाही. आणि तुमचं हाजीवर नाव आहे ना, तोपर्यंत काय केलं पाहिजे?
नाव आहे ना, मग काय झालं पाहिजे? म्हणजे असं नाव नाही जाऊ येईल आता, मग त्याच्याकरता ते नियम कोणाकरता आहे? सर्वांच्या करता का? म्हणून कृतकृत्य झालेला आहे ना तो. काय झालेला आहे ना? पुढच्या वर्गामध्ये जाण्याची तयारी कोण करत असतो? जो एम.एस. पास झाला आहे तो कशाला BA फॉर्म भरेल का? म्हणून त्याची क्रिया करणं हे काय झालं? क्रिया ही फलाला अनुसरून होत असते. काय होत असते? आता फलं काय झाली? प्राप्त झाली. क्रिया काय झाली? पण क्रिया करणं बंद पडत. क्रिया मात्र काय काय? जेवणाची क्रिया जरी संपली तरी चालण्याची क्रिया आहेच की. चालत गेला तरी बसण्याची क्रिया आहे. बरं बसला का अधिकारते तरी झोपण्याची क्रिया आहे. झोपणंच राहतो का? आज उठण्याची क्रिया आहे. संसारात येते एक चारित हातो पुढे उभे. कोणपर्यंत जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत सर्व क्रिया होतच राहणार आहे. सांगायचं आहे याला कृतकृत्यता असं म्हणतात. जरा काही करावायचं शिल्लक राहिलेलं नाही. एकाच्या लाभामध्ये सर्व लाभ प्राप्त होत असतात. मिळवण्याची कोणती इच्छा राहत. एखाद्या माणसाला परीस प्राप्त झाला आणि तो कशाला धनाची इच्छा करीत होता. परिसरामध्ये सगळ्या धनाचं काय होतं? अंतर. लोखंडाला लागला तरी काय करतो? ते काही लोकांचा गैरसमज आहे. म्हणजे काय लोखंडाला लागला तर त्याचं सोनं होते आणि बाकीच्याला लागला तर काय तसेच राहते का? ते कोणत्याही धातूला परीस लागला तरी त्याचं काय होते? सोनं. लोखंडाचा दृष्टांत तो लोह लागे आणि तोही गोष्ट म्हणजे याच्यामध्ये लोखंडाला परीस करण्याची सोनं करण्याची क्षमता आहे आणि तो काय पितळेला आणि तांब्याला करणार नाही का? पण आता एक रूढ पडलेला आहे. लोखंडाला लागला परीस म्हणजे काय होतं त्याचं? कोणत्याही धातूला लागला तरी त्याचं काय करतो? तो संपला की ज्याच्याकडे परीस आले तो धावत धावत जरी गेला आणि पुण्याला जाऊन रेल्वेच्या रुळाला काय लावला असं घासून नाही नुसतं असं काय करा तरी भारतातली सगळी रेल्वे कशी संबंध आहे ना. संतामध्ये शक्ती असते ते म्हणून परिसराचं उदाहरण देऊन त्याचं दृष्टांत नाही का. याला कृतकृत्यता असं म्हणतात. क्रिया होत नाही का? आता बुद्धिपुरस्सर क्रिया होत नाही. करण्याची काय नाही. आता ही सहजावस्थेतली क्रिया असते. कोणत्या अवस्थेतली? काही मिळवायचं राहिलेलं नसते. याला म्हणायचं कृतकृत्यता. आणि पुढे प्राप्यता. ते प्राप्त त्याच्याकरता हा श्लोक आहे. क्रिया ही कोणाला अनुसरून होत असते? फलाला आहे का? जर क्रियेला जर फल नसेल तर होईल का? मग अशी क्रिया अशी ज्या क्रियेमध्ये पूर्णता प्राप्त झालेली आहे. यल्लब्ध्वा परम लाभम मन्यते यस्मिन् स्थितो न उख्येन गुरुणापे. ज्या स्थितीमध्ये तो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. नदी समुद्राला मिळाली तर पुन्हा धाव आहे का त्याला? पुन्हा काही दुसरं 10-5 समुद्र आहे का? मग पूर्णत्व प्राप्त झालं. काय झालं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय. नाही काय? क्रिया संपली. फलाला अनुसरून क्रिया असते. आपण सध्याला साबण कुठपर्यंत लावतो? लावतच राहतो का? मग कुठपर्यंत राहतो? लावण्याची क्रिया काय झाली? ही लावण्याची क्रिया संपलेला कृतकृत्यता मिळाला आणि सदरा स्वच्छ झालेला प्राप्त आहे. आता सदरा काय झाला? असं
लब्धाच्या परम लाभ तुमच्या किती मिळे तो का म्हणे आता लाभ नाही आहे हे तो एक संत ठाई लाभ तुमचा अभंग आहे. त्यांचे माझा लाभ प्राप्त होतो कोणालाही प्राप्त होत असते का मग त्याच्याशी आपला काय सेवेशी संबंध आला पाहिजे कशाशी ते तर सेवा तो स्वाधीन करी सुपटा बोलू म्हणजे सेवा माणसाला काय करते या लाभाला काय करून देते प्राप्त एक 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 दृष्टांत हे सिद्धांत चाललेले आहे का म्हणून कृतकृत्यता तृप्ता प्राप्त प्राप्तव्य येऊन वृष्यतेन द्वेष्टेन शोचतेन शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यस्य आता तो तृप्ताला तृप्तिदीपामध्ये आहे ना शेवटचं काय आहे मग तृप्ती म्हणून सांगितलेलं आहे ना आभासाच्या ज्या काही अवस्था आहे 7 अवस्थेमध्ये शेवटची अवस्था कोणती आहे म्हणजेच तृप्ती आहे त्याचं नावच आहे त्याचं काय तृप्ती तृप्त झाला तो जेवण करून तृप्त झाला का ज्ञानाने तृप्त झाला जेवण करून तृप्त होता त्याचं डेअरी वाढेल हे तेवढ्या दुःखाची निवृत्ती झाली जेवण केल्यानंतर जे भुकेचं दुःख असतं ते निवृत्त झालं मग का जन्ममरणाचं दुःख निवृत्त झालं का ते मात्र जसंच्या मग कोणता देव तिला भोक्या दिला अध्याय नाही का म्हणजे दुःखाचे प्रकार केले आहे ना त्याच्यामध्ये आहे ना आदिभौतिक आध्यात्मिक आणि आधी आता कृतकृत्य झालेलं आहे काही करायचं राहिलेलं नाही प्राप्त वेदांत शास्त्रामध्ये आपल्या बोधाने आत्मलाभ प्राप्त म्हणजे आत्मलाभ एवढ्या जगामध्ये कोणताही लाभ नाही आत्मलाभ हा त्याला म्हणतात हा सर्वामध्ये कोणता लाभ आहे का मोठ्या लाभ म्हणतात याला प्राप्त वेदा म्हणतात 4 प्रकारच्या अवस्था सांगितल्या दुःखाभाव कामाप्ती कृतकृत्यता आणि प्राप्यता कृतकृत्यता या तृप्त आहे ना आणि प्राप्त वेता पुन्हा त्याला सर्व याची एका लाभामध्ये सर्वांचा लाभ प्राप्त होत असतो एक सूर्य आला म्हणजे सगळे दिवे काय करावे लागतात बंद करावे सगळ्या दिव्याचा प्रकाश काय दिवसा इलेक्ट्रिक चालू असते का मग का नाही मग त्याचा लाभ एक प्रकाशामध्ये काय मग त्याचा प्रकाश सामान्य आहे का असामान्य आहे एका किरणामधला प्रकाश सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार काही काय तो तुमच्या घरचा दिवा खोलीतला असता तर अंधार घालवत नाही जाऊ दे आपला खोलीतला दिवा असा बघावा लागते तरी दिसत नाही आणि थोडी द्वाराच्या जुळं खाली तर विजून जातो आणि त्याच्यावर दिवा बघा ते वात पाहिजे पुन्हा काय पाहिजे ह्याची जरूरत आहे जाऊ द्या म्हणून हे सर्व क्रिया बंद पडल्यानंतर हे प्राप्तव्य आहे वेदांत शास्त्रामध्ये प्राप्त मिळवायचं आहे का आहेच तर विचारसागराच्या पहिल्या तरंगामध्ये आहे ना प्राप्ताचीच काय आहे अप्राप्ताची प्राप्ती का अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे संसार आणि प्राप्ताची प्राप्ती म्हणजे परमार्थ अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे हे जे सगळे लोक दुःखी होत असतात कशामुळे दुःख होत असतात पदार्थ नाही पण काय नाही प्राप्तीची इच्छा आहे साधनाची पाहिजे ना पुष्कळची आपल्याला इच्छा असते पण घेण्याकरता काय पाहिजे साधनावर अवलंबून आहे ना कशावर अवलंबून आहे एखादा कंडक्टर तुमच्या ओळखीचा असेल तर गाडीमधली जागा मिळून देईल काय करून देईल प्रसंगाला तर चहा पाहिजे तिकीट कोणाला काढावं लागते कंडक्टर तिकीट कोणाला काढावं लागते जाऊ दे
दृष्टांत संपला. त्याला प्राप्त प्राप्तव्याचं म्हणतात. समुद्र कसा आहे पूर्ण, त्याला पाण्याकरता आणण्याची काय नाही. वरून पाऊस पडला तर तो भरतो, नाही तर काय होतं रिकामा होतो. ते काय इंद्रायणी चंद्रभागा आहे पूर्ण. त्या पूर्ण नदी केव्हा पूर्ण होते आहे काय माहीत. तो पूर्ण झाला. ओम पूर्णविदम पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण अवस्था. महात्म्याची कोणती अवस्था असेल? चतुर्दशीच्या दिवसात चंद्र आणि पौर्णिमेचा चंद्रमा. पौर्णिमेचा चंद्रमा पूर्ण आहे आणि चतुर्दशीचा चंद्रमा कसा आहे? अपूर्ण आहे. 50 पैकी 49 जरी मार्क मिळाले तरी सुद्धा अपूर्ण आहे. आणि 50 पैकी 50 मिळाले तर पूर्ण आहे. मग पूर्णता प्राप्त होते. याला प्राप्तव्याचं म्हणतात. आणि संसारामध्ये जीवाला कोणत्याही प्राप्तीची इच्छा कधीही संभवत आहे का रे? आणि इच्छा आणि माली समोर जायचे. आता इच्छेचा विषय संपला नाही का. समुद्राला नदी मिळाली म्हणजे नदीची धाव का झाली? आता कुठं ती धावत असते का? त्याप्रमाणे लढवायचं. कृतकृत्यता प्राप्त होत असते. आणि तृप्पण्य स्वमनसा मन्यासेव निरंतरम तृप्यते येव मनसा. मनाला तृप्ती प्राप्त झाली म्हणजे मनाची धाव काय होत असते? संपत आहे का. 6व्या गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये प्रशांत मनसम येणं योगिनाम सुखमत्तमम नाही का. खोलीतला दिवा कसा जर सारखा आणि बाहेर लावलेला दिवा कसा होतो? वारा आला तर इकडे, वारा आला तर तो शांत जळत असतो. त्याप्रमाणे त्याचं मन काय झालेलं असते? शांत. आणि किती श्रीमंत असला तरी मन शांत असते का? विचलित असते सगळं नाही. कोणत्याही कार्याला निघाला तर ते कार्य पूर्ण होईपर्यंत मनाची काय असते? चिंता असते ना. आपण एखाद्या प्रवासाला आलो तरी गाडी आणि गर्दीमधून जर गाडी जात ट्रॅफिक जाम असेल तर ती गोष्ट तुम्हाला कल्पना होते. घाबरतात माणसं. तर म्हटलं ॲक्सिडेंट जर झाला गेला लोक विचार करीत नाही मग कोणाची चुकी आणि कोणाचं जो दिसेल त्याला हा ना. कोणी गुन्हा केला ते काय काय होत नाही. म्हणून गावाला पोहोचेपर्यंत सुद्धा काय असते? भीती असते. दृष्टांत झालेला आहे म्हणून सांगितलं. म्हणून मनाची धाव बंद पडणे यालाच म्हणतात तृप्ती. मनाची धाव केव्हा बंद पडत असते? काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं मनाची धाव काय होते? खरं तर वेदांताचा सिद्धांत असा आहे, जोपर्यंत सत्यत्वबुद्धी आहे तोपर्यंत धाव कधी संपवत. मग धाव केव्हा संपत? त्याचं मिथ्यात्व कळावं लागतं. काय कळलं? 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये काय दाखवलेलं आहे? जी जी अनित्य वस्तू असते ती किम स्वरूप असते? मिथ्या आहे. मग हे जगत नित्य आहे का अनित्य आहे? संसार कसा आहे? परमात्मा सद्रूप आहे. दृष्टांत. मग त्या मनाची धाव काय होते? मन्यते असं निरंतर. तो स्वतःला बस भिकारी समजतो का मग आता तो पूर्ण समजतो? एखाद्याला मार्क 50 पैकी 50 मार्क मिळाले का रडत बसतो का? मग कोण रडत बसतो? अरे नापास झालेला मनुष्य काय करतो? दाखवत नाही. पण काय एखादा निवडणुकीत पडलेला आणि ते लोक पुढे हुशार असतात. निवडून आलेला असतो ना त्याचा पेढा घेतात आणि जो पडलेला आहे त्याला देतात. दृष्टांत आपला संपला. म्हणून तृप्त होत असतो. माझा खंडित तृप्तता आहे
का नित्य तृप्त आहे? खंडित आहे का? व्यवहारामधल्या माणसाला पगाराचा पहिला दिवस कसा असतो? आनंदीच असतो. मग याचे पैसे द्यायचे, त्याचे पैसे द्यायचे, आणि 10-5 दिवस गेल्यानंतर काय होतं? मग अखंड प्रसन्नता आहे का खंडित आहे? मी संसारातली प्रसन्नता कशी आहे? आणि परमार्थातली प्रसन्नता? परत एक 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 दृष्टांत आणि सिद्धांत काय केलेला आहे? धन्योहम नित्यम सात्मान म्हणजे सावेद मी, धन्योहम ब्रह्मानंद विभाती मी स्पष्ट, धन्योहम नित्यम स्वात्मान म्हणजे सावेती. तर स्वतःला काय समजतो? धन्य समजतो. धन्य समजण्याचा हेतू काय? जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करायचं आहे. धन्याजी दिन झाला सोनियाचा पिकली वाचा, आहे का? आनंदा जन्मेचा नात्मानंदा बघायला आनंद. धन्याजी दिवस संत आनंद जन्मेचा. बरोबर आहे. नात्मानंदा बघाय. स्वात्मान म्हणजे सावेद मी. आम्हाला आत्म्याचा काय आला? धन्यम आम्ही नित्य अलग लक्षामध्ये आम्हाला धन्यता प्राप्त झालेली आहे. स्वात्मान म्हणजे त्याचा हेतू देऊन हेतू देऊन सांगता. तो हेतू कोणता आहे? स्वात्मान म्हणजे सावेद मी. आत्मस्वरूपाच्या दर्शनामध्ये खरी धन्यता काय होते? म्हणून मष्टदेहाचं प्रयोजन जर कशामध्ये आत्मज्ञान करून गेले. बाकीचे ज्ञान आहेत पण ते ज्ञाना याच्यामध्ये ज्या जन्ममृत्यू निवृत्तीची शक्ती आहे ती बाकीच्या ज्ञानामध्ये. मग शक्ती कोणत्या ज्ञानात आहे? अध्यात्म ज्ञान, नित्यत्वम तत्वज्ञान, एकच ज्ञान न ज्ञानम. किती जरी आपण ज्ञान मिळवले तरी मोठ्या दुःखातून पार पाडू शकत नाही. गोष्ट ऐकलेली आहे तुम्ही. काहीतरी आपले पदवीधर लोक, श्रीमंत लोक सहल म्हणून निघाले पंढरपूर सारख्या ठिकाणी. चंद्रभागा का चालली होती, भरून चाललेली होती. त्याच्यामध्ये सहल करणारी माणसं नावेड्याला बोलावतात आणि चक्र मारून येतात. काय मारून मग ती माणसं बसली. नावाड्याने नाव सुरू केले. आनंद वाटला सर्वांना. एकमेकाला विचारायला लागले, नावड्याला विचारायला लागले. कोणी म्हणतो मी बॅरिस्टर आहो, कोणी म्हणतो मी डॉक्टर आहो, कोणी म्हणतो मी वकील आहो, मी काय धनिक आहो, काय दम काय. नावड्याला विचारलं, म्हणलं तो कोण आहे? म्हणलं मला जर विद्या आली असती ते नावड कशाला हाकलत बसलो असतो. म्हटलं इतका तुझा बाप वेडा होता का? तुला काहीच शिकवलं नाही का? पुढे ते नाव खालून ठोस बसला. तिला काय बसला? नावेला काय पडलं? छिद्र. आणि त्याच्यातून पाणी काय व्हायला लागलं. आणि नाव मध्यंतरी आहे नदीच्या. आणि नदी काय चाललेली आहे. आणि शेवटी पाणी कशा शिरलं. नावे बाहेर अशी व्हायला लागली. नावाड्याला ओळखून घेतलं. आता आपले एका झाली संपली. नाव आता बुडाल्याशिवाय राहणार. मग त्या सर्वांना आणखी जेवढे काही पदवीधर लोक होते त्या पदवीधर लोकांना सांगितलं, म्हणलं पहा आता हे अशी अशी घटना घडणार आहे. जीव वाचवायचा असेल तर उड्या मारून पोहत पोहत खायचा. टाका काय म्हणायला लागले उड्या. अरे म्हणलं आम्हाला पोहणंच शिकलं. म्हणलं असा कसा तुमचा बाप वेळा आहे. इतका मूर्खपणा करता. सगळं शिकला पण काय शिकला नाही. म्हणलं आमचाच बाप शहाणा आहे, आम्हाला काहीच शिकवलं नाही. पण काय शिकवलं?
मग आता यावेळेला कोण कामी पडलं तर म्हटलं उडी टाका का मी मात्र त्याने उडी टाकली आणि कुठे गेला आणि नावेत बसलेली माणसं जे नाव खाली आली तर पुन्हा वरच आली नाही. ही माणसं वर आली पण कुठे नेण्याच्या लायकीची. मसनामध्ये बंगल्यात का मग कोणती विद्या कमी पडली. मग तसा संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता कोणती विद्या उपयोगी आहे. अध्यात्म ज्ञान. मग गीतेमध्ये कोणती विद्या आहे. अध्यात्म विद्या. चिंतत ब्रह्म किंवा अध्यात्म किंवा करू आदिभगवतांच्या किंम फक्त. मग शोक निवृत्ती करता भगवंतांनी भगवद्गीतेच्या द्वारा कोणते अध्याय सांगितले. अध्यात्म आहे का नाही. नष्ट भगवान म्हणतात आमचं काम आता काय झालं संपलं. मग काय सांगतच बसत राहिले का. ज्याच्यामध्ये कर्तव्याचा प्राप्त नगर आला म्हणजे चालण्याची क्रिया काय होते बंद पडते. मग हेच आहे परीक्षेला राजा शुकाचार्य काय सांगत बसले का काम काय झालं संपलं. मग ते एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. एक नाही का. म्हणून आम्ही धन्य स्वतःला का समजतो. आम्हाला आत्मलाभ झालेला आहे. आत्माना म्हणजे सावेद मी. कोणता लाभ झालेला आहे. ज्याच्या ज्ञानामध्ये कृतकृत्य. मनुष्य देहाचं प्रयोजन कोणतं आहे. आत्मे. आत्मा आणावा लागत असतो काय तैसा हृदयामध्ये मी का भ्रांताची काम. मग त्याचा परिचय नाही काही नाही. मग 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं का दृष्टांत घेतलेला आहे. लोया ऋतुलिया निर्दैवाच्या पलीवरील लोया ऋतुलिया परिचय बाईसून उपवास. मोहरा कुठे सगळ्या जिथं बसला आहे आणि देता का म्हटलं मला तुझ्या 4 पैशाची जागा 5 पैसे भीक मागतो. तात्पर्य कशा करता सांगितलं. सुंदर श्लोक आहे त्याच्यामध्ये. तिथेच बोध आहे. गोचिडाला काय मिळते. फुलाच्या ठिकाणी सुगंध आहे. बेटकाळाला काय मिळते. तिथेच आनंद आहे. पण आपल्याला कुठे आनंदाचा अभाव आहे. एक वेदांत भक्तिशास्त्रामधलं सांगितलं आहे. 9व्या अध्यायामध्ये तिने आहे कर्म उपासना आणि स्वात्मानं मंजसा वेदमी धन्यहम धन्यहम नाही का. आणि ब्रह्मानंद विभात विस्पष्ट. आतापर्यंतचे ज्ञान होतं ते कोणतं होतं बघ. हे परोक्ष ज्ञान. आणि परोक्षाचं रूपांतर आता कशामध्ये झालं. आपण जेवायला बसलो पदार्थ वाढलेले आहे तेव्हा पदार्थाविषयी कोणतं ज्ञान आहे. आणि पुढे हात उचलून कुठे टाकला आता कोणतं ज्ञान झालं. मग डोळ्यानं पाहून गोड वाटत असते. एखाद्या इंद्रियाचा संबंध आला पाहिजे. मग कोणतं ज्ञान ते अपरोक्ष ज्ञान. परोक्षाच्या पुढचे काय आहे. हे भाग्याचं आहे ना. परोक्ष ज्ञान होणं हे सुद्धा काय आहे. परोक्षाच्या नंतरचं कोणतं ज्ञान आहे. 10वा आहे कोणतं ज्ञान आहे. तोच 10वा आहे. ब्रह्म आहे कोणतं ज्ञान. आणि तोच ब्रह्म आहे. मग मी एकामध्ये असत्पादक आवरण जातं. आतापर्यंत त्याला ब्रह्म नाहीचाच निश्चय होता. मग आहे या दृष्टांताने कोणतं वाक्य. नाही सांगते अवांतर वाक्य. आणि महावाक्य काय करते. अवांतर वाक्य कोणतं ज्ञान करून देते. परोक्ष ज्ञान. आणि
महावाक्य कोणतं ज्ञान करून अपरोक्ष ज्ञान करू आहे का. महावाक्य खरंच आहे कशावरून आहे का, परोक्ष धरून त्याला नाही लक्षात. तस्मात शास्त्र, कारण ते कोणावरून आलेलं आहे म्हणून ते काय प्रमाण आहे. भगवानाच्या गादीतून आलेला चरण काय असते. आणि कोणी काही माणसाने कोणताही प्रमाण दिलं तर ते वारकरी लोक म्हटलं हे थांब, हे नाही देत का म्हटलं का देत नाही. पण प्रमाणजन्य म्हणतात. काय म्हणतात, संतांच्या मुखातून आलेली जी वाणी असते ती वेदवाणी असते. सामान्य माणसाच्या मुखातून आली वाणी ती परोक्ष असते. काय असते मग संतावर तेच का विश्वास ठेवा. तो का म्हणे चाकूने सांगेन माझं आहे. मग हेच राहायचं संताची पायी सर्व भावेदार. हा बघ आहे का तुम्हाला गेल्यावर होता मग तो स्वतःला काय समजतो, धन्यता समजतो. कशावरून धन्यता समजतो, आत्मस्वरूपाचं आम्हाला अपरोक्षत्वाने काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. आता अन्याची आवश्यकता नाही. कृतकृत्यस्य इदमत्तम मया एतद् बद्ध्वा बुद्धिमान स्यात्. कृतकृत्यस्य नाही का, एकदा आणखी जाणल्यानंतर पुन्हा जाणण्याची क्रिया काय होते, संपदे आणि कृतकृत्यता प्राप्त होते. भगवान अर्जुनाला सांगतात मया अनग म्हणजे आमच्याकडून, अनग म्हणजे अर्जुन, अनग म्हणजे जो पाप रहित आहे त्याला काय म्हणायचं, अनग. पापाची मीमांसा असते. लोकाला पाहिजे त्याचे का म्हणलं आम्हाला तुम्ही असं असं का धरून सांग म्हणता. म्हणलं आम्ही कोणते हे करीत नाही, काय करीत नाही. भाऊ थोडं विचित्र वाटेल, आपलं पाठात आहे म्हणून बरं आहे ते, नाही का न म्हणण्यासारखं मोठ्याच्या तोंडातून ऐकलं होतं आहे. म्हणलं हे पहा तुम्ही काहीतरी खाता राहा, हेच पापाचं काय आहे. चोरी करणं हे जसं पाप आहे तसं निषिद्ध पदार्थ सेवन करणं हे सुद्धा काय पापच आहे. म्हणून मी पापी नाही असं म्हणता येत नाही. कारण काय आहे शास्त्राचं काय आहे, ब्रह्महत्या सुरापान श्रेयमंगलवांगना महांतीला साधका द्यावं तत्संसर्गीचं. म्हणजे आपलं सांगायचं नाही ना, ते एखादा दारुड्या म्हणजे हाणल्याशिवाय मला दोष देतो का. पण शास्त्र सांगते काय सांगे. पण आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा नियम सांगते वेळी नियम आहे ना, दारू पिऊ, मांस खाऊ नये, संहिता आहे ना तिथं. म्हणलं आजपर्यंत केलं याची वाट काय, आता होऊन गेलं ते. आता पलीकडे काय करायचं. ते काय काय माणसं असतात ना, श्रावण महिना आहे ना, श्रावण महिन्यामध्ये हलतं भलतं खायचं नाही, भलतं प्यायचं नाही, काही नियम करतात लोक काय काय. मग त्यांना असं विचारलं मला श्रावणापर्यंतच मांस खाऊ नये, बाकीच्या महिन्यावरती काय करायचं असा त्याचा अर्थ आहे का. मग श्रावण महिन्यापर्यंतच नियम करायचा का मरेपर्यंत. मी कोणतं शास्त्र शिकवते वारकरी नाही का. जाऊ दे, आपला दृष्टांत याच्यामध्ये आलाय म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणून आमची धन्यता कशावरून आहे तर आम्हाला आत्मदर्शन झालेलं आहे. धन्यवाद धन्य ब्रह्मानंद विभाती मी स्पष्ट धन्य आहे. अपरोक्ष ज्ञान झालं असल्यामुळे आमच्या आनंदाला कोणत्याही प्रकारे पारावार नाही. कारण विषयाच्या आनंदाने सुखी आहे का ब्रह्माच्या आनंदाने, ब्रह्माचे किंवा आनंदाचं काय आहे की नाही. मग जोग महाराज कोणत्या आनंदाने सुखी आहे, आनंद आहे. त्यांना इतरांची काय आवश्यक, आपल्या आनंद कशावर अवलंबून असतं. माझं पान सोडून लाडू वाढत नाही दुसरीकडे.
मग आपला आनंद खरंच आहे. विश्वाचा आनंद आपल्याला जरी वाटत असला तरी तो आनंद विश्वाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. विषय काय करत असते? विषय चंचल वृत्तीला स्थिर करते, आणि स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये जो आनंद होत असतो तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? मग आपल्याला भ्रम होत असतो, तो आनंद आला का लक्षामध्ये विषयाचाच आहे असा निश्चय होतो आपल्याला. ते कुत्रं असते ना, निघते रक्त कुठून? त्याच्या दाढेतून, आणि त्याला भ्रम होते हाडातून निघालेला आहे, पण ते मुळामधून कुठून निघतो? तसा आनंद आपल्याला असं वाटत असते विषयाचा आहे. विषयाचा आनंद नसून कोणाचा आहे? तो ब्रह्माचाच आहे. मग वेदांतशास्त्र मला काय करते बघ? त्याचा भ्रम घालवते. काय घालवते? वेदांताचं कामाचं आहे भ्रम घालवणे, नाही का? बोध दिला म्हणजे सांगायचे भ्रांती. भ्रांती आहे समोर. आता भ्रम आमचा काय झाला? निघून गेलेला आहे. म्हणून ब्रह्मानंद विभाती मी स्पष्ट, नाही का? आता आम्हाला जिकडे पाहिजे तिकडे कोण दिसत असे? अनंत रूपी अनंत पेशे. कारण ब्रह्म हे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मुंगीपासून तर दात कोणत्या देहापर्यंत? ब्रह्मदेहापर्यंत आहे. त्याच्या पलीकडे काही असेल तरी एकच आहे पुढे. आता सीमा काय झाली? संपली. देशाच्या सीमा असते ना, बोरी बंदर स्टेशन आलं की, नाही का? आता पुढच्या स्टेशनाची सीमा काय झाली? म्हणलं बोरी बंदरच्या पुढे कोणतं स्टेशन? आता का समुद्रात महाराज? सगळ्या समुद्रात आहे गेलं. एक 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 दृष्टांत हा सिद्धांतच माझा. धन्यहम धन्यहम दुःखम संसारिकम न विक्षिज्ञ. धन्योहम धन्यहम स्वस्य ज्ञान पलायितम कापी. धन्यहम धन्यहम दुःखम संसारिकम न विक्षिज्ञ. संसार हा एकच दुःख आहे का? संसारामध्ये सगळ्यात दुःखाच्या दुसरा अनेक दुःखे सांगू की जी एक सारीचा आपल्याला होऊन गेल्या 3 प्रकारचं दुःख पाहिजे, आध्यात्मिक, आधिभौतिक, आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये काही शारीरिक दुःख, पुढे विकाराचं दुःख, आणि पुढे अज्ञानाचं दुःख. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःखाचं बीज आपल्या ठिकाणी जसंच आहे तसंच आहे. सगळी दुःख कोणापासून उत्पन्न होत असतात ते विचारसागरामध्ये हे दाखवला. हे दाखवा सर्व दुःखाचा म्हणजे भाव अज्ञानामध्ये होत असं. ज्ञान काय करते? दुःख काढत बसते का अज्ञान निवृत्त करते? अज्ञानाच्या निवृत्तीमध्ये सर्व दुःखाची काय आहे मग? आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दुःखाला काही नाही, पारावार नाही. म्हणून आता हे अज्ञान जे आहे स्वस्य ज्ञान पलायितम कापी. म्हणलं आता आम्हाला कोणत्याही प्रकारचं संसारातलं दुःख मेरूपासूनही थोडे देह दुःखाचे नि डोंगरी दाटी जो परिवारे यल्लब्धाच्या परमलाभम बंदी यस्मिन स्थितोन दुःखेन. ज्याच्यामध्ये स्थिर झाल्यानंतर आता कोणत्याही प्रकारे दुःख राहिलेलं आहे. ते पूर्वीच्या काळामध्ये असायचं ना, मोठे लोक जे चिलखत घालून जायचे. काय जायचे? मग अफजल खानाच्या वधामध्ये शिवाजी महाराज काय घालून गेले होते? म्हणलं शत्रूची गाठ आहे. कोणाची? काय होईल काही? म्हटले महाराज असं जाऊ नका, चिलखत घालून. म्हणून अफजल खानाने सुराही केला ना. निमित्त कशाचं केलं? आलिंगन भेट. कोणती भेट? आलिंगन भेट आहे का? मृत्यूची भेट आहे. बरं झालं ते चिलखत असल्यामुळे लागलं का त्याला. मग शिवाजी महाराजांनी सुद्धा जशाच तसे जाऊ द्या, आपला वेदांताचा पाठ आहे, अफजल खानाच्या वधाचा पाठ नाही. पण इतिहासात आहे ना, काय
आणि तो एवढा धिप्पाड होता बघा, काही विचारू नका. मला इतका धिप्पाड होता. शिवाजी महाराज म्हणजे किरकोळ दिसत होता. ते एवढा धिप्पाड कशामुळे झाला होता तो काय, जाऊ द्या आपला लागू पडतं घ्यायचं, कीर्तनात सांगायचं नाही बरं का, नाही तर अंगलं टिकेल केले. म्हणून कशा करता हे सांगितलं, आम्हाला कोणत्याही प्रकार स्वच्छ ज्ञानम पलायतम कापे. प्रकाश झाला म्हणजे अंधकार कुठे जातो हे सांगता येत. हळूहळू जातो का धावत धावत जातो. त्याप्रमाणे सांसारिक दुःख कोणत्याही प्रकारे आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही, आहे का नाही. तुकोबाराने वाटलेलं आहे ना, आता आमच्या दुःखाचा काही संबंध आहे. आता कुठे धावे म्हणून तुमचे वर माग गेला, शिन गेला, नवगा झाला, प्रेम रसे बैसरी आवडी हे सगळं लावून टाका. म्हणून विवाद मी स्पष्ट एवढा आनंद आहे म्हणून तर शिवाजी महाराजांनी दिलेला नजराना काय दिला, मग कोणत्या त्याचे जोग महाराजांना लाख रुपये दिले होते म्हणतात त्या कालामध्ये. तर म्हणला घेऊन नका. तेव्हा जोग महाराजांनी ते पैसे काय केले म्हणजे मग तुम्ही यांचा उपयोग करा की चांगल्या कामा करता, नाही का. जोग महाराज म्हणत मी त्याचा उपयोग करत बसू का, तुलाही सुद्धा देवाने काय दिलेले आहे, हात दिलेले आहे, मग तू कर की त्याचा उपयोग. मग ही तृप्ती कशामुळे आहे, ब्रह्मानंद. सर्वसामान्य माणसाला येईल, नाही का. तो काय म्हणतो इदम्य स्यात किती आलं तरी नाही कधी म्हणत असतो का तो. हे सांसारिक माणसाचे एक बंगला बांधला तरी दुसरा बांधला तरी मग बांधता समजून जाणार असतं. मग एक दृष्टांत इथं देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून स्वच्छ ज्ञानम पलायतम. एकदा ज्ञान झालं की अज्ञान काय झालं, संपलं. प्रकाश आला की अंधकार काय झाला, उष्णता आली की थंडी काय झाली, मग संपली, नाही काय. आणि एकदा प्राण निघून गेला म्हणजे क्रिया काय झाली, मग असे ना ते प्राण प्रेत पडलं असलं तर लहान लहान पर्यंत बाबा 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 आता बोलत नाही बाबा आता. क्रिया काय झाली, संपली. ठीक आहे. इंद्रिय असूनही सुद्धा काम करीत नाही त्याच्यामध्ये. पलायतम कापे धन्यम धन्यम कर्तव्यमेन विद्यते किंचित धन्यम धन्यम स्वात्मानं म्हणजे संपन्नम धन्यम कर्तव्यम न किंचित विद्यते किंचित. म्हणजे आम्हाला धन्यता प्राप्त झाली आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा, नाही का. समाधान प्राप्त झालं म्हणजे धन्यता प्राप्त होत असते. एवढी त्याला नाही का आपण असं काय म्हणतो, एवढी धन्यता देण्याचं का. लाभ प्राप्त झाला म्हणजे काय म्हणतो धन्यता आहे. धन्यम कर्तव्यम न विंचते किंचित. आता आम्हाला कोणत्याही प्रकारे कर्तव्य करण्याची इच्छा राहिलेली नाही. न मे विद्यते. कर्तव्य काय झालं, संपलं काय. किंचित धन्यम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्न. धन्यम कर्तव्य कृतकृत्यता काय झाली, संपली. न विद्यते की काही करावाचं शिल्लक राहिलेलं नाही. स्वात्मानं व्यंजसा. आत्मदर्शनामध्ये कोणतेही सुद्धा मिळवण्याची आवश्यकता राहिली. सूर्य जर घराला लागला तर दिवाला आणण्याची आवश्यकता नाही, संपलं हे सगळं. म्हणून त्याच्यामध्ये त्या श्लोकामध्ये धन्यम कर्तव्यम न मे किंचित. आता आम्हाला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. पण म्हणजे प्राप्तव्य आहे ना कोणतं, मग तेही आता संपलेलं आहे. धन्यम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्न. म्हणून आम्ही धन्य आहोत. काही प्राप्त करून घेण्याची इच्छा राहिलेली
सगळ्या इच्छा काय झालेल्या आहे, तृप्ती झाली या जैसीन साधने सरती. एकदा अध्यात्मबोधाला प्राप्त झाला म्हणजे 18व्या अध्यायामध्ये गीतेचा सूत्र आहे. एकदा नाही का त्याला अद्वैतवाद संपला. कोणता वाद? हे सगळं कसं आहे, त्याला एकदा या बोधावर सगळ्या साधनाचं साध्य कोणचं आहे? अद्वैतवाद. असा ज्याचा अनुभव विश्वदेव देवता या जवळी असे, आणि त्याला हे सगळे दैवी संपत्तीचे गुण त्याला धुंडाळत असतात. आता साधना काय झाली, संपली. त्याला अनेक शांती प्राप्त होत असते, ज्ञानाच्या अंगाने प्राप्त झाले. अज्ञान अशांत कुतच. मग आता काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे. जे मिळवायचं ते आम्हाला काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. म्हणून दुःखम संसारिकम हे झालं ना. धन्यम धन्यम न विद्यते किंच, धन्यम धन्यम सर्व संपन्नम, धन्यम धन्यम न विद्यते किंचित. काही मिळवण्याची शिल्लक राहिली. झाडाचं असते ना, एखाद्या आंब्याचं झाड आहे, पानाच्या पलीकडे सुद्धा त्याला मोहर आला पाहिजे, काढा पाहिजे. बरं, मोहर आला तरी त्याला आंबे धरले पाहिजे. आणि ते पण कच्चेपणी जरी असले तर जमत नाही, ते पिकले पाहिजे. म्हणजे आंब्याची कर्तव्यता कोणती आहे? सावली असणे आहे का? मग शेवटची अंतिम अवस्था कोणती? फलावस्था. मग त्याला भरपूर आंबे आले. किती आंबे? पानं कमी ना आंबे जास्त. भरघोस पीक म्हणतात. शेतकरी केव्हा आनंदित असतो? भरघोस पीक आला म्हणजे शेतकरी का असतो? मग ठकूचं लग्न जाऊ द्या. मग शेवटची अंतिम अवस्था कोणती? आंब्याचं फळ हे काय? अंतिम अवस्था. तसा आत्मानंद कोणती अवस्था आहे? अंतिम अवस्था. फलाच्या पलीकडे आता राहिलेलं आहे का काही? फलाला आंब्याला हेच अंतिम काय? त्याला फलव्याप्ती म्हणतात. काय म्हणायचं? आता दुसऱ्याची इच्छा राहिलेली नाही. दृष्टांत दिले. धन्यम धन्यम कर्तव्यम न मे विद्यते किंचित, धन्यम धन्यम प्राप्तव्यम सर्वमध्ये परम संपन्न. आता जे आणखी आम्हाला प्राप्त झालेलं आहे, अन्य प्राप्त शिल्लक राहिलेलं नाही. आता सगळं प्राप्तव्य काय झालं, आता संपलं. आणखी पुन्हा संपत्ती होते आहे. बरं, 61वा श्लोक आहे ना. उद्या संपत्ती. बरं, आपलं इथेच थांबा. राहिलेला विषय कधी सांगा.